हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन. तर आज मी तुमच्यासाठी एक केक घेऊन आलेली आहे. एक नवीन केक, तो म्हणजे पायनॅपल फ्लेवरचा अर्धा किलोचा केक आहे. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या केकला. तर त्यासाठी मी एकूण 180 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेलं व्हॅनिलाचं आणि त्याच्यामध्ये पायनॅपल इसेन्स घालून तो मी केक बेक करून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर तो करायला घेतलेला आहे. तर तो 2 स्लाइसमध्ये कट केलेला आहे आणि आता पाण्याने सोक करून घेतलेला आहे आणि त्या पाण्यामध्ये मी साखर घातलेली आहे आणि त्यानं सोक केलेलं आहे. तर आता मी येलो क्रीम घेतलेली आहे आणि एकूण क्रीम मी ही 200 ग्रॅम किंवा 200 ml बीट करून घेतलेली आहे. तर आता पूर्णपणे व्यवस्थित क्रीम सगळीकडे पसरवून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये व्यवस्थित क्रीमची लेयर ही व्यवस्थित करायची आहे आणि आता त्याच्यावरती मी पायनॅपल क्रश घातलेला आहे. क्रश हा आपल्या आवडीनुसार घालायचा आहे किंवा कस्टमरला कसा हवा त्यानुसार क्रश घालायचा आहे, कारण क्रशने केकची चव एकदम छान लागते, एकदम चवीला लागतो तो केक. तर आता त्याची वरची लेयर पण ठेवून दिलेली आहे आणि आता ती पाण्याने सोक करून घेतलेली आहे आणि सगळा केक हा मी क्रीमने कवर करून घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकताय सोकिंग झालेलं आहे पाण्याचं. आता त्याच्यावरती क्रीम लावणार आहे आणि थोडा वेळ तो सेट करायला ठेवणार आहे आणि मग मी पूर्णपणे केक हा क्रीमने कवर करून घेणार आहे. आता जी येलो क्रीम होती ती ही पहिल्या केकची शिल्लक राहिलेली ती घेतलेली आहे आणि आता नवीन क्रीम मी बीट करून घेतलेली आहे व्हाईट कलरची. त्याने आता केक हा पूर्णपणे क्रीमने कवर करून घेणार आहे. तर हा केक हा पूर्णपणे येलो कलरचा केलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता सुरुवातीला मी ही व्हाईट क्रीमने कवर करून घेतलेला आहे. क्रीमने व्यवस्थित केक हा कवर करून घ्यायचा आहे. त्याच्या आतली जो स्पंज आहे तो आपल्या कस्टमरला दिसता कामा नये किंवा बाहेरच्या बाजूने दिसता कामा नये, त्यामुळे अगदी व्यवस्थित तो कवर करून घ्यायचा आहे क्रीमने केक आणि थोडा वेळ सेट करायला ठेवायचा आहे, जेणेकरून जेव्हा आपण त्याच्यावरती कोणतीही डिझाईन काढू ती डिझाईन हलणार नाही किंवा ती डिझाईन खराब होणार नाही. त्यामुळे थोडा वेळ केक हा 5-10 मिनटं सेट करून घ्या आणि मगच त्याच्यावरती डिझाईन काढा. आता तुम्ही बघू शकताय की क्रीमला फिनिशिंग हे चांगलं आलेलं आहे किंवा त्या क्रीमची शायनिंग पण चांगली आलेली आहे, कारण मी क्रीम ही ट्रोपोलाइटची वापरते आणि प्रीमिक्स हे प्रिस्टनचं वापरते. आता जिगजॅग स्क्रॅपर आहे त्यानं मी केकला डिझाईन करून घेतलेली आहे. ही डिझाईन करताना सुद्धा नाजूक हातानं करायची आहे. आता तुम्ही बघू शकताय की काही ठिकाणी हा माझा आतल्या बाजूचा केक दिसतोय, त्यामुळे मी त्याच्यावरती पुन्हा जरा क्रीम लावलेली आहे आणि त्याचं जे फिनिशिंग आहे किंवा ती डिझाईन आहे ती अगदी व्यवस्थित करणार आहे आणि जी एक्स्ट्रा क्रीम आहे ती काढून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता मगाशी आतला जो केक आहे तो दिसत होता, पण आता तो दिसत नाही आहे. आता वरची जी क्रीम आहे ती काढून घेतलेली आहे व्यवस्थित आणि हा थोडा वेळ आता हा फ्रीजमध्ये केक हा सेट करायला ठेवून देणार आहे व्यवस्थित फिनिशिंग झाल्यानंतर. एक्स्ट्राची जी क्रीम आपण जेव्हा काढतो तेव्हा स्पॅच्युला हा आपला क्लीन हवा, जेणेकरून जी आपली एक्स्ट्राची क्रीम दिसते ती त्याला लागता कामा नये. आता मी न्यूट्रल जेल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये येलो कलर घातलेला आहे. आता तुम्ही बघू शकताय आणि तो सगळ्या केकवरती मी तो अप्लाय करणार आहे. जेव्हा न्यूट्रल जेल तुम्ही सगळ्या बाजूने व्यवस्थित लावणार असता तेव्हा स्पॅच्युला हा आपला अगदी स्वच्छ असावा. आता तुम्ही बघू शकताय की वरच्या बाजूने सगळे जे न्यूट्रल जेल आहे ते व्यवस्थित पसरले गेलेलं आहे. आता खालच्या बाजूने सुद्धा मी ते न्यूट्रल जेल सोडलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता झालेलं आहे पसरवून सगळीकडे.
फ्रेंड्स, तुम्ही जर स्नेहास किचन जर पहिल्यांदाच पाहत असाल तर स्नेहास किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आता मी टूथपिक घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हार्ट काढलेला आहे. एकदम नाजूक हाताने ते काढायचं आहे, कारण त्याच्यावरती मी पुन्हा क्रीमने ते हार्टवरती त्या छोटी छोटी फुलं काढणार आहे आणि हार्ट मी तयार करणार आहे. कारण हा केक आहे तो ॲनिव्हर्सरीचा केक आहे. अगदी नाजूक हातानं ते काढलेलं आहे हार्ट. आत्ता इथे दिसत नाही आहे व्यवस्थित, पण ते डिझाईनने जेव्हा आपण काढू तेव्हा ते तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आता त्याच्यावरती मी रेड न्यूट्रल जेल घेतलेला आहे आणि त्यानं ते हार्ट काढलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता शेप एकदम व्यवस्थित आलेला आहे हार्टचा. एकदम छान हार्ट तयार झालेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये M1 नोझल घेतलेला आहे आणि त्याच्या डॉट डॉट तयार केलेले आहेत आणि हार्टची फुलं काढलेली आहेत छोटी छोटी. आता तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आपला हार्ट तयार झालेला आहे आणि त्याच्यावरती हॅपी ॲनिव्हर्सरी असं लिहिलेलं आहे आणि स्प्रिंकल्स घेतलेले आहेत. सो फ्रेंड्स, पुन्हा भेटू. बाय बाय.